व्हॉट आय एम गोइंग टू स्पीक ऑन, एकच हेतू आहे माझा. हा मॅगझिन आहे आपल्याकडे सगळ्यांकडे. मला 10 मिनिटाची गरज नाही आहे नुसतं इतकं मेसेज डिलिव्हर करायला की सीसीटीव्ही जे लावतात ते पूर्ण नाही आहे, ते पुरे नव्हे. आपण सकाळपासनं डिजिटल सिक्युरिटी, बँकिंग सिक्युरिटी सगळंच बोललो, सगळंच ऐकलं. सेफ्टी ऑफ सेल्फ का कोणी नाही बोललं? शेवटी वी वॉन्ट आवर सेल्व्स, आवर कस्टमर्स, आवर ॲसेट्स टू बी सेफ. अँड ऑल ऑफ यू हैव सीसीटीवी सिस्टम्स इन योर बैंक्स. प्रत्येक कणांकडे आहे, सबके पास है, और सब ये समझते हैं कि सीसीटीवी लगाने से सब कुछ काम हो गया. अगर ये सही है तो ये मुझे बताइए कि स्मृति ईरानी जी की घटना कैसे घड़ी थी. अब मैं कुछ आपको उदाहरण देने वाला हूं, काही गोष्ट बोलणार आहोत. दैट इज नॉट नेसेसरी रिलेटेड टू बैंक्स, पण फिलॉसॉफी सेम आहे. सीसीटीव्ही जर पुरं असलं तर ही घटना कशी झाली? ह्या घटनात काय झालं होतं? गोवामध्ये कॅमेरा होता, ते कॅमेरा नुसतं चेंज करून टाकला, डिरेक्शन चेंज करून टाकला. 4 महिन्यापर्यंत कोणाला कळलं नाही की जी रेकॉर्डिंग होत होता तिकडे, ते रेकॉर्डिंग चेंजिंग रूम मध्ये जे जात होते त्याच्यात सगळं रेकॉर्डिंग जाऊन रेकॉर्डर मध्ये बसलं होतं. आता ते रेकॉर्डिंगचा कोणी काय दुरुपयोग केला ते सांगता येत नाही. पण आता पोलिसांनी कोणाला धरलंय? मॅनेजिंग डायरेक्टरला. व्हॉट डज द पोलीस से? द पोलीस सेज दैट नोबडी वाज मॉनिटरिंग द कैमरा फॉर 1 ईयर. 1 साल से कोई वो कैमरा के सामने नहीं देख रहा था. तो कहने का मतलब ये है कि सीसीटीवी लगाने से आपका काम नहीं हो जाता है. पेट्रोलियम मिनिस्ट्री दिल्ली में कैमरा का जो ऑपरेटर था वो मिला हुआ था उनके साथ में. तो रोज रात को, ये करीब 1 महीना घटना घड़ी, रोज रात को वो कैमरा बंद कर देता था. ये लोग आते थे, फोटोकॉपी करते थे सीक्रेट डॉक्यूमेंट्स के और उठा के चले जाते थे, और वो फिर वो कैमरा शुरू कर देता था. हमारे बंबई में वकोला पुलिस स्टेशन में एक शूट आउट हुआ. करीब 2 महीने हो गए उस बात को, 2 महीने झाले. त्याच्यात काय झालं? एका इन्स्पेक्टरने दुसऱ्या इन्स्पेक्टरला मारून टाकलं. त्याच्या बाहेर कॅमेरा होता. साहेब, आपल्याला एक गोष्ट माहित असेल, मुंबईमध्ये घडलेली होती. कॅमेरा होता बाहेर, इन्स्पेक्टरच्या कॅबिनच्या बाहेर, पण कॅमेरा चालत नव्हता. मग मला सांगा की सीसीटीव्ही लावून उपयोग काय झालं? आता ही घटना शाळेची आहे. ह्या शाळेमध्ये मोठी स्कूल आहे, काय 100 कॅमेरा आहे. पण तिथे काय झालं? ही मोलेस्टेशन केस झाला होता, आणि तिथे काय झालं? रेकॉर्डर मधलं फुटेजच भेटलं नाही. रेकॉर्डर चालू होता, रेकॉर्डर चोरी झाला नाही, पण रेकॉर्डरचं फुटेजच भेटलं नाही. का नाही भेटलं? कारण जो माणूस ज्यांनी हा काम केला तो हुशार होता. Can you just put that on? Somebody here? Yeah, just control F5. Where's your control F? Hang on. No. Yeah. रेल्वे स्टेशनला ड्युरिंग किडनॅप केस सीसीटीव्ही कॅमेराच्या जी क्वालिटी होती दॅट वॉज व्हेरी हेझी, कारण कोणी कॅमेरा साफ केले नव्हते. बीएसटीच्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले, कोणाला माहित नाही की ते रेकॉर्डिंग होत आहे की नाही. हॉस्पिटलमधनं नर्सचा ड्रेस घालून बायका आले आणि बेबीला स्टील करून निघून गेले. आता ही बँकेची घटना नाहीये, पण हे सगळं तुमच्या बँकेमध्ये होऊ शकतं. तुम्ही कॅमेरा लावलेले आहे कुठल्या? आय वॉज स्पीकिंग टू सम बँक्स हियर. सम बँक्स हॅव 40-50 ब्रांचेस, सम हॅव 60-70 ब्रांचेस. दे ऑल हॅव 10, 12, 15 कॅमेराज. बट डज एनीबडी लुक इन टू दीज कॅमेरा सिस्टम्स? शेवटी हा
लय इंटरेस्टिंग केस आहे. एका ज्वेलरला माणूस आला आतमध्ये, त्याच्याबरोबर जेवला, त्याचा खून केला, 12 लाख रुपयाची चोरी केली आणि हार्ड डिस्क घेऊन नासला. आता पोलिसांनी हा केस सॉल्व्ह केलाय की नाही ते मला माहित नाही, पण हाऊ इज इट पॉसिबल? बिकॉज यू डोंट हॅव एव्हिडन्स. कुठे आहे एव्हिडन्सच नाही. जर व्हिडिओज गेला तर एव्हिडन्स कुठे? ही घटना बँकेची आहे ते पहा. नॉर्थ इंडियामध्ये एटीएम, त्या लोकांना माहित होता की कॅमेरा चालू नाही आहे आणि पोलीस स्टेशन 200 मीटरच्या बँक आणि पोलीस स्टेशन मध्ये 200 मीटरचा डिस्टन्स होता. येट दे वर एबल टू रॉब. Peshawar. We all know what happened in Peshawar. Again, nothing to do with cameras this time, but we all know what happened in Peshawar. And when this school reopened, the Pakistan army is guarding this school. When there were shootout in Paris, what happened in the shopping center, the 10,000 policemen have been brought to protect 700 Jewish schools. In India, we have 1.5 million schools. The moral of the story, the case that I am trying to build, is that CCTV is not enough. There is talk of an internal security act in Maharashtra that is being thought of on the lines of the Andhra Pradesh Internal Security Act. की लोकांनी स्वतःची सुरक्षासाठी जास्त काम करावं लागेल. पुलिस कॅनॉट डू एवरीथिंग. यू हैव टू मेक श्योर, आपको खुद को ध्यान रखना पड़ेगा कि आप किस प्रकार की आपकी खुद की सुरक्षा बढ़ा सकते हैं. और कोई बड़ी चीज नहीं है इसके अंदर. आपने खुद ने कैमरा तो लगा दिए हैं, मगर जो उसके बाद का जो काम करना है वो आप नहीं कर रहे. वो करना जरूरी है. और आप क्यों नहीं कर रहे उसके भी कारण है. आई डोंट ब्लेम यू. उसके भी कारण है क्योंकि ऐसी कोई टेक्नोलॉजी नहीं है आज तक कि जो आपको वो काम करने में आसान कर दे. तो क्या काम करना आपको? सिर्फ 3 चीज करनी है. सीसीटीवी को रोज देखिए. डेली सीसीटीवी रिव्यू आपको देखना ही चाहिए. आपको उसका बैकअप कहीं और स्टोर करना ही चाहिए. और अगर कोई घटना घटती है तो पुलिस को मदद करने के लिए एक स्टैंडर्डाइज्ड इंसिडेंट रिपोर्ट बना के पुलिस को दीजिए पावर पॉइंट में, ताकि आपकी घटना जल्दी सॉल्व हो जाए. ओके. डेली सीसीटीवी को स्टैंडर्डाइज्ड ऑपरेटिंग प्रोसीजर है. बैंकों में बहुत स्टैंडर्डाइज ऑपरेटिंग प्रोसेसेस होते हैं, एक इसको और प्रोसीजर बना दीजिए. पर एक प्रश्न यह आता है कि सीसीटीवी को रिव्यू क्यों नहीं करता है कोई? क्योंकि अगर आपको 24 घंटे का सीसीटीवी देखना है, फुटेज देखना है, तो आपको 24 घंटा बैठना पड़ेगा उसके सामने देखने के लिए. पर अगर ऐसी टेक्नोलॉजी हो कि वो 24 घंटे का डेटा आपको 1 घंटे में दिखा दे, तो आप नहीं करेंगे क्या? जरूर करेंगे. और क्यों करेंगे? क्योंकि आपकी सुरक्षा बढ़ा रहा है, ये आपके स्टाफ की सुरक्षा बढ़ा रहा है, आपके कस्टमर्स की सुरक्षा बढ़ा रहा है, आपके एसेट्स की सुरक्षा बढ़ा रहा है. तो क्यों नहीं करेंगे आप? आपने देखा होगा दुनिया भर में अलग अलग प्रकार के साइंस होते हैं. This area is under CCTV surveillance. There is no standardization of signage. हम ये कहते हैं कि एक स्टैंडर्ड अडॉप्ट करिए. Instead of saying you are under CCTV surveillance, you should have a signage that says we check CCTV every day. ये बहुत बड़ा स्टेटमेंट है. सर्वांच्या सुरक्षासाठी ह्या प्रकारचा बोर्ड लावा. आम्ही सर्वांच्या सुरक्षासाठी सीसीटीव्हीची समीक्षा नेहमी आणि रोज करतो. आणि नंतर पहा की तुमच्याकडे चोऱ्या किती कमी होतात, तुमचा स्टाफ कसा व्यवस्थित
काम करायला सुरुवात करतो. नुसतं हे चेंज करायचं आणि थोडी मेहनत करा. दिवसाला एक अर्धा तास 1 तास द्या. सीसीटीव्ही रोज रिव्ह्यू करा आणि मी सांगतो तुम्हाला क्राईम कमी होणार, लॉस कमी होणार, तुमचं प्रीमियम इन्शुरन्स कंपनीचा प्रीमियम कमी होणार. आणि एकत्र आज आपण कोऑपरेटिव्ह सिस्टमची गोष्ट केली इकडे. नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात किंवा 2 आठवड्यापूर्वी 2 कोटी रुपयाची चोरी झाली. त्यांच्याकडे कॅमेरा सुद्धा नव्हते. परंतु आजूबाजूच्या जर दुकानामध्ये कॅमेरा असते तर पोलीस काय करते, ते जाऊन तिकडची फुटेज घेऊन हे करतात. आता तुम्ही काय करतात, जर आमचं हे सोल्युशन लावलं तुम्ही पोलिसांचं काम कमी करणार आणि त्यांचं जर काम कमी केलं तर तुमचं क्राईम लवकर सॉल्व्ह होईल आणि तुमचं क्राईम जर लवकर सॉल्व्ह झालं तर तुमचे प्रीमियम कमी होणार. दिस इज फायनली यू आर इन्क्रीजिंग कस्टमर सॅटिस्फॅक्शन. What we are also suggesting that you adopt a method of standardizing incident reports. प्रत्येक बँक मध्ये प्रत्येक बँक नाही, I am saying any institution, everywhere you go, there are some incidents that take place, not necessarily criminal, but you must learn from incidents. या हॉटेलमध्ये कोणी पडलं तर ती घटना आहे, कोणाची पाकिट मारली घटना आहे. You should be able to know की ह्या आपल्या बँकेमध्ये शुक्रवारच्या दिवशी सोलापूरच्या ब्रांचमध्ये दुपारी 3 आणि 4 मध्ये ह्या प्रकारची घटना घडते. त्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो. आणि जर तुम्हाला ह्या प्रकारचा इंटेलिजन्स भेटला, ह्या प्रकारचे ग्राफ भेटले तर तुम्हाला करेक्टिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेता येणार. हे सगळंच आहे तुमच्याकडे. छोटासा सॉफ्टवेअर, छोटीसी टेक्नॉलॉजी आहे, काय हाय फंडा नाही आहे. तुमचे एक्झिस्टिंग कॅमेरा बरोबर चालणार. दिस इज ओनली अ सॉफ्टवेअर which works with all your existing systems. Cameras that you may have purchased 5 years ago, cameras that you'll purchase in the next 5 years, I can assure you it'll work. It works with every type of camera. Take a look. What else does the software do besides review and, for example, you'll be able to create these kind of lists very quickly. Suspected criminals. We are talking about cooperation. आता एका बँक नाशिकमध्ये समजा काही चोरी झाली आणि काही तुम्हाला सस्पेक्टेड लोक भेटली तर शेअर इट विद इन युअर बँक्स, शेअर इट विद इन महाराष्ट्र, शेअर इट विद द महाराष्ट्र police. You can make lists like guard lists. So it's a very multifaceted software which will help you prevent crime, prevent losses, improve your processes and give you intelligence. I'm right on time. In conclusion, I only want to tell you that act now. घटना घडण्याची वाट पाहू नका. Thank you very much.